मी स्वाती पोटी बसतं. खरं तर मी सांगलीहून मुक्काम गणेश ताईंचं हे भागवत ऐकण्यासाठी आले. मी धनेश्वरीताईंची मैत्रीण पण आहे आणि मला एक सरस्वतीकडूनच हे भागवत ऐकायला मिळतंय. त्याचा मला जास्त आनंद आहे आणि त्यासाठी जोशी गोखले परिवाराचा पण खरं तर आभार आहे. हो बघा बोला. कार्यक्रम आहे असं समजल्याबरोबर मी सगळी कामं सोडून पहिलं रजिस्ट्रेशन केलं आणि सुरुवातीला आले आणि खूप सुंदर आणि छान येते आणि जणच दिलेले तरी म्हणजे काय त्यांचं नाव ऐकतात कुणीही सांगितले हा कार्यक्रम सुंदरच होणार आहे आणि सुंदरच होते. बाकी सगळी आणि ही जी व्यवस्था आहे ती सुद्धा अगदी व्यवस्थित आहे. कुणाला काही त्रास नाही, नुसता प्रसाद छान मिळतो. सगळं भागवत आम्हाला इतकं सुंदर समजतं आणि सगळं जे अर्थ वगैरे अगदी छान, खूप छान वाटतं ऐकायला. असं वाटतं 7 दिवसाच्या ऐवजी 15 दिवस पाहिजे होतं. खूपच छान मस्त आलं त्याबद्दल आम्हाला अगदी समाधान वाटतं, सार्थक झाल्यासारखे वाटतं. मी डॉक्टर राजेंद्र अशोक पिडके, जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरहून इथे आलेलो आहे. माझे बंधू गिरीश कोलेटकर यांनी मला काल आग्रा आणि से थांबवून घेतलं एक दिवस भागवत ऐका म्हणून. आदरणीय डॉक्टर वनश्री लेले पण ते भागवताच्या ह्याने यूट्यूबवरने माझ्या पत्नीकडून ऐकले होते, पॉडकास्ट त्यांचं ऐकलं होतं. मला उत्सुकता होती आणि सांगायला आनंद वाटतो की काल अत्यंत रोमांचित झालो. भुंगावर काटा उभा राहिला. इतकं सुरेख भागवत मी आयुष्यामध्ये पहिल्यांदाच ऐकलं आणि मला जळगावला जायचं होतं तरी पण मी माझं काल जाणं कॅन्सल करून या मुद्दाम भागवतासाठी इथे थांबलेलो आहे. त्याचा आस्वाद घेतो की भारतीय जनता पार्टीचा बेटी बचाव बेटी पढावचा राष्ट्रीय संयोजक आहे. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बोला. मी कर्वेनगरमध्येच राहते. कालच मला कळलं की इथे छान भागवत चालू आहे धनश्री देदेचं आणि माझी खूप इच्छा होती त्यांचं भागवत ऐकण्याची. काल जरा योग आला मला ऐकण्याचं आणि खूप छान ऐकलं आणि डिटेल्समध्ये सांगितलं. म्हणजे ते भागवत आणि एक एक शब्द त्यांनी शब्दाची पोड करून सांगितल्याचे खूप आवडलं. त्या ओढीने परत आज आले मी. नमस्कार, मी मेघा वाळवेकर. गणेशताईंचं भागवतावरचं सगळं ऐकायला इतकं छान वाटतंय. बरेच दिवस इच्छा होती त्याप्रमाणे आता ते मला ऐकायला मिळतंय. त्या खूप सुरेल आणि स्वच्छ शब्दात सगळं इतकं सुंदर सांगताय की अगदी कोणालाही भारावून जायलाच हवतं आणि त्यांना अशीच उत्तरोत्तर छान आम्हाला असं ऐकायला मिळावं त्यांचं विविध गोष्टी असं मला वाटतं. त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. राजुरी घाणेकर. आम्ही पुण्यातच राहतो आणि गेले ह्या अधिकामध्ये ॲक्च्युली 2-3 आम्ही ऐकले आहेत पण धनश्री म्हणजे भागवत ऐकले आहेत पण धनश्रीताईंचं नाव खूप ऐकून होतं. त्यांचे यूट्यूब व्हिडिओ पण आम्ही खूप बघितले आहेत आणि सर्व मित्रमंडळींकडनं खूप कळलं आम्हाला की म्हणजे त्यांचा आता इथे कार्यक्रम आहे तर त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपण नक्कीच अटेंड करायलाच पाहिजे. त्यांची वाणी खूप ओघवती आहे, खूप सुंदर ते असं श्रोत्यांशी कनेक्ट करता आणि आम्हाला असं वाटलं की भागवत आधी जरी आम्ही ऐकले असले तरी भागवतात काय काय आहे ते प्रत्येक स्कंध आणि त्याच्यातले डिटेल्स हे सगळं आम्हाला खूप छान प्रकाराने कळतं आणि त्या अशा श्रोत्यांशी छान प्रकाराने कनेक्ट होत आहे ज्यामुळे आम्हाला खूप खूप एकदम आनंद वाटतोय सगळं ऐकायला. खूप धन्यवाद. थांबा थांबा थांबा. येस. आम्हाला फेसबुकवर लोक अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्या आम्ही काही अकरार मेसेज ते खूप काही माहिती आपलं नाम मी खूपच खुश आहोत. हां. नमस्ते. धनश्री आले त्यांची अनेक व्याख्यानं युट्यूबवर आहेत जे मला उत्सुकता होती त्यांना पाहण्याची. ही संधी इथे मिळाली आणि त्यांची व्याख्यानं मी आपल्याकडे चांगल्या रीतीने मनामध्ये मी सूट ठेवली. ते इतके सुंदर बोलतात संपूर्ण चित्रणच पुढं करतात. वाक्यीकरण नंतर संवाद कौशल्य नंतर त्या दिवसन शैली ही अत्यंत चांगली आहे आणि त्या अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या ते स्पष्ट करतात. भागवतासारख्या कठीण विषयावरही त्या खूप चांगल्या बोलतात.
याचा मला अनुभव आलेला आहे. मी सुरुवात करते. हां. जोशी आणि गोखले परिवारांनी दिनांक 7 जून ते 13 जून हा भागवत सप्ताह आहे असं जाहीर केलं नेटवरून वगैरे आणि व्हॉट्सॲपवरून वगैरे. तेव्हापासूनच मनात खूप उत्सुकता होती, कारण धनश्रीताई लेले, माननीय धनश्रीताई लेले यांचं भागवतावरचं पुण्यातलं हे पहिलंच निरूपण होतं. त्यामुळे खूप उत्सुकता होती आणि त्या उत्सुकतेनेच आम्ही सर्वजण इथे आलो आणि पहिल्या दिवसापासूनच इतके गुंग झालो की जरी कार्यक्रम म्हणजे त्यांचं निरूपण 4 वाजता सुरू आहे असं कळलं तरी पावलं 1-1:30 वाजेपासूनच इथे वळायला लागली. आणि खूप सुंदर ते सांगतायत. खगोल, विज्ञान, गणित असं सगळ्या याच्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे तरुण पिढीलाही ते तितकंच भावतंय. आणि कलियुगात यज्ञ, दान, तप या सगळ्या क्रिया मागे पडत चाललेल्या आहेत. त्यावेळी फक्त तुम्ही श्रवणाने सुद्धा मोक्ष प्राप्त करून घेऊ शकता. हे महत्त्वाचं जे भागवतातलं तत्त्वज्ञान आहे ते धनश्रीताई खूपच छान पद्धतीने सांगतायत. आणि माझ्याबरोबरच इतर सगळे श्रोते, तुम्ही बघायलाच इथे किती गर्दी होती, ते अतिशय गुंग होऊन हे सगळं ऐकतायत. त्यामुळे आम्हाला याचा खूप आनंद मिळतोय. इतक्या धावपळीच्या युगातही म्हणजे लोक 5-5, 6-6 तास या गोष्टीसाठी काढतायत. यावरूनच याचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी जोशी आणि गोखले परिवाराचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.